आपला ब्रह्मसूत्रामधला चौथा अध्याय जो फलाध्याय आहे त्यातला दुसरा भाग चालू आहे. पहिल्या भागामध्ये सामान्य मनुष्यानी आणि जो साधक आहे त्यांनी, ज्याला मोक्षेच्छा आहे त्यांनी कशा प्रकारे साधन करावं, कोणत्या साधनाने तो परमात्म्यापर्यंत पोचतो हा विषय झाला. त्यानंतर आता परमात्म्यापर्यंत पोचण्याचा मार्ग कसा, कारण देह टाकल्यानंतरच त्या मार्गाने जायचं आहे आणि देह टाकल्यानंतर प्रत्यक्ष त्या जीवानी पोचायचं आहे. इथे आहे हा जीव आपल्या साधनेमध्ये, आपल्या समाधीमध्ये, आपल्या ध्यानस्थितीमध्ये, भक्त आपल्या भक्तीमध्ये इतका तल्लीन होतो की तो परमात्म्यापेक्षा वेगळा नसतोच. पण तरीसुद्धा देह ही काहीतरी पुन्हा उपाधी आहेच, काहीतरी अडकवणारी, काहीतरी थांबवणारी म्हणजे बंधन असलेली अशी उपाधी आहेच. नाही तर तुकाराम महाराजांनी म्हटलंच नसतं, अणुरणी या थोकडा तुका आकाशा एवढा. देहाच्या पलीकडे जाऊन अनुभव घेतला तरी पुन्हा व्यवहार देहात करावाच लागतो, कारण त्या देहाच्या आधाराशिवाय जगातला व्यवहार होतच नाही. आणि म्हणून इथे जो विषय आला आहे आत्ता, तो आता देह पतनानंतर ज्ञानी कसा त्याच्याशी एकरूप होतो परमात्मा स्वरूपाशी, तसाच भक्त कसा एकरूप होतो, कर्मयोगी आणि ध्यानयोगी कसा एकरूप होतो, तो विषय आपण बघत आलो. की भक्त थेट, ज्ञानी थेट आणि कर्ममार्गी आणि योगमार्गी हा आपल्या जीवनामध्ये काही एका विशिष्ट साधनांनी परमात्म्यापर्यंत पोचतो. चौघेही पोचणारेच आहेत, चौघेही पोचतातच. ज्ञानी आणि भक्त थेट पोचतात, योगमार्गी आणि कर्ममार्गी हे साधनाच्या आश्रयाने तिथपर्यंत जाऊन पोचतात. आता हा विषय चालू असताना काल आपण बघितलं त्याप्रमाणे गीताकारांनी, म्हणजे जी आत्ताचं चाललेलं आपलं सूत्र आहे ते स्मर्यतेच, इथे त्या सूत्रापासून आपण पुढे आलो. तो एका अधिकरणाचा विषय, तो विषय असा की योगिन प्रतिच स्मर्यते स्मारते चैते, म्हणजे स्मृतिग्रंथांमध्ये, म्हणजे त्यांनी त्याचं स्मृतिग्रंथाचं प्रतिकरूप म्हणून गीता घेतली, कारण गीता हा सुद्धा स्मृतिग्रंथ आहे. म्हणून गीतेमध्ये योग्यांची सांगितलेली गती स्मृतीतील ज्ञानाच्या दृष्टीने आहे. म्हणजे स्मृतिग्रंथांमध्ये जे सांगितलं जातं तेच गीतेमध्ये सांगितलं आहे, असं त्यांना इथे आपल्यापुढे मांडायचं आहे. त्यांनी असं म्हटलंय, ती रूपकात्मक मानली म्हणजे विरोध येत नाही. आता ती रूपकात्मक मानली म्हणजे विरोध येत नाही याचा अर्थ काय, तर ती रूपकात्मक म्हणजे काय मानली, त्याच्या मागे असं आहे की आधीची चर्चा अशी झालेली आहे की जे सत्पुरुष आहेत, जे संत आहेत, साधू आहेत, अधिकारी ज्ञानी पुरुष आहेत, ते कालाला महत्त्व देत नाहीत, ते कालाचा विचार करत नाहीत. दक्षिणायन असो, उत्तरायण असो, दिवस असो, रात्र असो, असा ते भेद करत नाहीत. ज्या क्षणी देहाचं प्रारब्ध संपतं त्या क्षणी तो देह टाकून ते मोकळे होतात, हा एक प्रकार. दुसरा असा की स्वेच्छा मरण स्वीकारणे, म्हणजे देहत्याग स्वीकारणे, त्याप्रमाणे स्वेच्छा देहत्याग स्वीकारतात आणि देहाला टाकून निघून जातात, हा दुसरा प्रकार झाला. आता त्यांनी सांगितलं की मग गीताकारांनी म्हणजे स्मृतींनी, आता चाललंय ना की स्मृतींच्या बाबतीमध्ये काय म्हणणं आहे, तर स्मृती असं म्हणतात की मार्ग दोन आहेत परमेश्वरापर्यंत पोचण्याचे. एक मार्ग आहे तो अर्चिरादी मार्ग आहे आणि दुसरा मार्ग आहे तो धूम मार्ग आहे. जो अर्चिरादी मार्ग आहे त्याला आपल्याकडे देवयान मार्ग असं म्हटलेलं आहे आणि जो धूम मार्ग आहे त्याला पितृयान मार्ग असं म्हटलेलं आहे. तो देवयान आहे, हा पितृयान आहे. या दोन मार्गांनी जीवांना गती आहे. आता या दोन मार्गांनी जीव कसे जातात, आता जो पितृयान मार्गाने जातो तो सामान्य मनुष्य आहे. आत्ता ब्रह्मसूत्राचा विषय जो आहे तो सामान्याचा उल्लेख करून
विशेषत्वानी ज्ञानी पुरुषाचा किंवा जो श्रेष्ठतेला पोचलेला आहे असा भक्त, योगी किंवा कर्ममार्गी यांच्याविषयीचं निरूपण हा विषय आहे. आणि त्यामुळे इथे त्या ज्ञानी पुरुषाचा मार्ग कोणता, तर त्या ज्ञानी पुरुषाचा जो मार्ग आहे तो अर्चिरादी मार्ग आहे. जो ज्ञानी पुरुष नाही त्याचा मार्ग कोणता, त्याचा जो मार्ग आहे तो धूम मार्ग आहे. म्हणजे ज्ञानी पुरुषाचा देवयान आणि सामान्य माणसांचा पितृयान असे मार्ग झाले. त्या मार्गांच्या विषयीचं जे निरूपण आहे ते असं आहे, अर्ची म्हणजे त्याच्यामध्ये प्रकाश, अग्नी, ज्योत, तेज या अर्थाने अर्ची, या अर्चिरादी आदी म्हणून पुढे सांगितलेलं आहे. मग ज्योती, अर्चिरादीनंतर ज्योती, ज्योतीनंतर आहाहा म्हणजे दिवस, दिवसानंतर पक्ष जो शुद्ध पक्ष आहे, त्यानंतर उत्तरायण, एका वर्षाचे 2 भाग 6-6 महिन्यांचे, त्याच्यामध्ये दक्षिणायन आणि उत्तरायण, त्यातला उत्तरायण. मग उत्तरायणानंतर संवत्सर म्हणजे वर्ष, मग संवत्सरानंतर त्या सगळ्या मार्गाचं पुढे आता पुढे वर्णन आहे. आपण इथपर्यंत येऊन पोचलो. गीतेने आपल्याला असं सांगितलं या सगळ्याचा विचार करावा. आता हा विषय कुठपर्यंत आला, संवत्सरापर्यंत पृथ्वी लोकावरती. आता वर कसे चाललो अजून विषय सुरू नाही झाला. आता हा पृथ्वी तलावरती या 2 मार्गांच्या संदर्भामध्ये जो विषय आलाय तो एवढा आलाय, तो आता इथे तो विषय या सूत्रांनी संपेल. दुसरा धूम मार्ग आहे. त्या धूम मार्गामध्ये तिथे कसं आहे, अर्चीच्या ऐवजी धूम आहे, ज्योतीच्या ऐवजी रात्र आहे. अह आणि ज्योती दिवसाचा प्रकाश, इथे रात्र आणि अंधार आहे. त्यानंतर तिथे शुद्ध पक्ष आहे, इथे कृष्ण पक्ष आहे. तिथे उत्तरायण आहे, इथे दक्षिणायन आहे. आता संवत्सर दोघांना सामान्य आहे, कारण वर्षाचा कालावधी आहे, त्यामुळे संवत्सर दोघांच्या करता सामान्य आहे. तर आता तो जो ज्ञानी पुरुष प्रवास करतो तो दक्षिणायनात आला की मग त्याला काय, कृष्ण पक्ष, दक्षिणायन हे सगळं मिळाल्यानंतर त्याचा मार्ग काय पितृयान होतो. आणि त्याला जो उत्तरायण, त्याला जो शुद्ध पक्ष मिळाला तर का त्याचा मार्ग अर्चिरादी होतो. तर या ठिकाणी त्यांनी अशी चर्चा केली आहे की ते म्हणाले की असं नाही. या ठिकाणी ज्याची वृत्ती, ज्याची श्रद्धा, ज्याचं जीवन जसं व्यतीत केलेलं आहे तसं हा जर अधिकारी पुरुष आहे तर या अधिकारी पुरुषाला प्राप्त होणारी जी सहाय्यभूत स्थिती आहे. आता हा मार्ग दाखवणारे आहेत हे सगळे. कोण मार्ग दाखवतात, प्रकाश ज्योती मार्ग दाखवतात, दिवस मार्ग दाखवतो, त्यानंतर पक्ष मार्ग दाखवतो, त्यानंतर अयन मार्ग दाखवतो, त्यानंतर संवत्सर मार्ग दाखवतो. आणि त्यामुळे यावेळी हा मार्ग दाखवणाऱ्या गोष्टी कृष्ण किंवा पितृयान किंवा कृष्ण पक्ष, धूम मार्ग असा जर आला म्हणजे दक्षिणायनामध्ये जर ज्ञानी पुरुषांनी देह ठेवला तर मग काय होतं. त्यांनी सांगितलं त्याच्या बाबतीमध्ये लौकिक दक्षिणायन उत्तरायण हे प्रकार येतच नाहीत, कारण हे लोकाकरता म्हणजे या जगामधल्या आमच्या व्यवहाराकरता हा जो काल आहे हे कालाचं आमचं मापन आहे की आम्ही घटका आहे, पळं आहेत, आजच्या भाषेमध्ये सेकंद आहे, मिनिट आहे, तास आहे, 24 तासाचा दिवस, 12 तास दिवस, 12 तास रात्र, असा जो आमचा विचार आहे ही सगळी आमची कालमापनाची पद्धती आहे. हा काल जो आहे तो क्रमाने येणारा काल आहे. म्हणून हे इसवी सन कोणतं, हा महिना कोणता, हा दिवस कोणता, त्या दिवसाचा दिनांक काय वगैरे वगैरे हे आम्ही मोजमाप लावलं. कशाकरता, व्यवहाराकरता. व्यवहाराचं कालमापन अगदी दक्षिणायन उत्तरायण संवत्सरापर्यंतचं
हे कालमापन त्या ज्ञानी पुरुषाकरता नाही आहे. तो जेव्हा जायला निघतो तेव्हा त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला कोणत्या देवता मार्गदर्शन करायला येतात. त्याला अर्चिरादी, सूर्य आदी त्यांच्या त्यांच्या देवता आहेत ना. दिवसाची देवता आहे, पक्षाची देवता आहे, अयनाची देवता आहे, संवत्सराची देवता आहे. त्या देवता त्याच्याबरोबर येतात. कशा करता येतात? आता आपण असं म्हणू की हा जो एवढा ज्ञानी आहे तर याला ईश्वर कुठे आहे हे याला माहीतच असणार आहे, ह्याचा हा जाऊ शकतो की नाही. पण तरी सुद्धा पुढे सूत्र आहेत तर त्याचा विचार आपण नंतर करू. पण ह्या ज्या देवता आहेत या देवता त्याच्याबरोबर त्याला सहाय्य करणाऱ्या असतात आणि त्या सहाय्य करणाऱ्या देवता ह्या अधिकाराप्रमाणे धूम मार्गाने किंवा अर्चिरादी मार्गाने नेतात. म्हणजे जो अधिकारी आहे त्याला अर्चिरादी मार्गाने नेतात, जो तितका अधिकारी नाही त्याला धूम मार्गाने नेतात. मग त्या देवता त्याच्याकरता येतात. अधिकारी पुरुषाकरता अर्चिरादी मार्गाच्या देवता येतात. आणि त्यांनी सांगितलं की त्यावर सुद्धा एक रूपक परोक्ष प्रिय हा देवा हा असं म्हणून त्यांनी सांगितलं की वेदांना उपनिषदांना विषय मांडताना थेट थेट विषय मांडण्यापेक्षा सुद्धा रूपकानी, परोक्ष म्हणजे लक्षणेनी, जी काव्यामध्ये साहित्यामध्ये ज्याला लक्षणा म्हणतात की कोणतीही गोष्ट हा चेहरा सुंदर आहे नाही, हे मुखकमल त्याच्यावरती ते डोळे म्हणजे कमलद्वय इंदिवरद्वय असं त्या ठिकाणी आहे असं म्हणणं म्हणजे काय. आता चेहऱ्यावर कमले कमलोत्पत्ते श्रूयते न तू दृश्यते, कमळामध्ये कमळ उगवलेले आहेत असं ऐकलं आहे पण कधी पाहिलं नाही. बाले तव मुखांभोजात मुखमिंदीवरद्वयम, तुझ्या मुखावरती तुझे डोळे, दोन डोळे ही दोन कमळं उमवलेली आहेत म्हणजे पाहायला मिळतात. कमळातून कमळाची उत्पत्ती झाली हे आम्ही कसं पाहिलं, कारण मुखच कमल आहे आणि त्या मुखकमलावरती दोन नेत्र कमल आहेत. त्यामुळे कमलातून कमल उत्पन्न झालेले पाहिले. ह्याचा अर्थ काय? आपण म्हणू एवढे सगळ्या भानगडीपेक्षा सरळ सांगा चेहऱ्यावरती दोन चांगले डोळे आहेत. ते म्हणाले ह्याची गंमत नाही आहे, देवतांना ह्याच्यात आनंद नाही. परोक्ष प्रिय हा देवा हा देवांना सरळ सरळ सांगितलेला आवडत नाही, लक्षणेनी. लक्षण आहेत त्या की काही ना काहीतरी दृष्टांत दिला आहे, वेगळ्या प्रकारांनी सांगितलंय. वेगळ्या प्रकारांनी कसं आपण अनेक वेळा म्हणतो की आपल्याकडे काय हो कसं काय आहे, तब्येत वगैरे बरी आहे ना. महाराष्ट्रीयन मनुष्य आहे, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देश आहे आपला देश. पण तिकडे लखनौ वगैरे मध्ये जर गेलो आपण तर आपका हाल कैसा है असं नाही कोणी विचारणार. आपके दुश्मन का हाल तो बहुत बुरा होगा. म्हणजे तुमच्या दुश्मनचा हाल म्हणजे तुमच्या शत्रूचा हाल म्हणजे त्याची परिस्थिती फार बिकट आहे म्हणजे तुमची चांगलीच आहे की नाही. म्हणजे ही जी बोलण्याची पद्धत आहे ही परोक्ष पद्धत आहे, ही सरळ सरळ नाही, थेट नाही. जे सांगायचं आहे ते थेट सांगण्यात गंमत नाही आहे. जे सांगायचं आहे ते मोठं सूचकतेने सांगायचं आहे, पर्यायाने सांगायचं आहे. आणि म्हणून त्याला तत्वज्ञानामध्ये नाही पण साहित्यशास्त्रामध्ये लक्षणा असं म्हणतात. कोणत्याही शब्दाचा एक वाच्यार्थ आहे आणि त्या शब्दाचा लक्षणार्थ आहे. तर त्याप्रमाणे त्याचा ध्वन्यर्थ, त्याच्यातून अर्थ ध्वनित करणे की आता बाले तव मुखांबोजात कमल इंदीवरद्वयम असं म्हटल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरती दोन कमल आहेत, हे काय आहे? तर या ठिकाणी तो ध्वन्यर्थ आहे. समजा कळलं नसेल तर विचारा. तर तो ध्वन्यर्थ आहे. तर ध्वन्यर्थाने एखादी गोष्ट सांगणं. आणि म्हणून इथे असं म्हटलंय की आता ह्या सगळ्याच्या मागचं रूपक उलगडून घ्यावं, ह्या प्रत्येकाच्या मागे काय म्हटलं आहे ते विचारात घ्यावं. त्याकरता ते म्हणतात की जीवनाची स्थिती, त्या ज्ञानी पुरुषाच्या जीवनाची स्थिती जी आहे त्यावरती एक रूपक आहे. ते रूपक कसं आहे म्हणाले की अग्नी म्हणजे अर्चिरादी मार्ग. अग्नी काय आहे? तीव्र वैराग्य आहे. ज्ञान काय आहे? ज्योती आहे. आपण अर्चिर
म्हणजे अर्ची ज्योती. आता दुसरं त्याची जी सत्कृत्य आहेत ते दिवस आहेत, त्यामुळे तो दिवस. त्यानंतर त्याचा चढता वाढता भक्तिभाव हा शुद्ध पक्ष आहे, कारण शुद्ध पक्षामध्ये तिथी चढत जाते, चंद्राच्या कला वाढत जातात, त्यामुळे तो त्याचा चढता वाढता भक्तिभाव हा शुक्ल पक्ष आहे. आणि त्याच्या सद्वर्तनाचा उत्सव, उत्सव याचा अर्थ आनंद, जल्लोष, की त्याचं सद्वर्तन जे आहे त्याला उत्तरायण समजावं, की त्याचा जो आनंद आहे, त्याचा जो जल्लोष आहे तो आनंद आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्याला उत्तरायण समजून, म्हणजे आता काय झालं, अर्ची म्हणजे अग्नी म्हणजे तीव्र वैराग्य झालं, त्याच्यानंतर ज्योती म्हणजे त्याचं ज्ञान झालं, त्यानंतर दिवस म्हणजे त्याची सत्कृत्य झाली, त्याचा वाढता भक्तिभाव म्हणजे शुद्ध पक्ष झाला, आणि ह्या सगळ्याचा जो आनंद जीवनात अनुभवायला मिळतो ते म्हणजे उत्तरायण झालं. आणि त्यांनी सांगितलं या रूपकानी आम्ही जर समजून घेतलं तर म्हणाले अडचण नाही. छांदोग्यांनी सुद्धा हे सगळे मार्ग सांगत असताना दिवस, शुक्ल पक्ष, उत्तरायण हे एकानंतर एक येतात असं म्हटलेलं आहे. वास्तविक पाहतात हे एकानंतर एक नाही आहे. आत्ता आपण जर बघितलं अग्नी, ज्योती, दिवस हे एकत्रच आहे, कारण दिवस आहे तेव्हाच सूर्यरूपानी अग्नी आहे, दिवस आहे तेव्हा सूर्यरूपानी ज्योती आहे. दिवस आहेत म्हणूनच पक्ष आहे, म्हणजे 15 दिवसाचा शुद्ध पक्ष किंवा 15 दिवसाचा कृष्ण पक्ष. दिवस कशात अंतर्भूत आहे? पक्षात अंतर्भूत आहे. पक्ष कशात अंतर्भूत आहे? मासात अंतर्भूत आहे. मास कशात अंतर्भूत आहे? षण्मासात अंतर्भूत आहे, म्हणजे उत्तरायण किंवा षण्मासाचं दक्षिणायन. म्हणजे हे एकमेकांपासून वेगळे नाहीत, पण जेव्हा हे एकमेकांपासून वेगळे आहेत असं धरून जेव्हा श्रुती आम्हाला सांगते किंवा श्रुतीवचन आम्हाला मार्गदर्शन करतं, याचा अर्थ हे कशानं कशाचं तरी प्रतीक आहेत. जेव्हा वेगळं वेगळं सांगतायत की अग्नी, ज्योती, दिवस, पक्ष, आयन आणि संवत्सर, आणि म्हणून म्हणाले हे प्रतीक रूप आहेत. आणि म्हणून जर काळ अभिप्रेत असता तर ते सगळे एकमेकात मिसळून गेले असते. आमच्या लौकिक कालाप्रमाणे ते एकमेकात मिसळले असते, पण हा लौकिक काल नाही, त्यामुळे ते एकमेकात मिसळत नाहीस. म्हणून यांना काय मानावं तर या त्या देवतांचं बोधक मानावं, की त्या देवता देवयानादी गती, देवयान गती आहे तर त्याच्या देवता येतील, पितृयान गती आहे तर पितृयानाच्या देवता येतील. त्या देवतांचं जे स्वरूप आहे ते त्या साधकाला किंवा त्या मार्गाने जाणाऱ्याला मार्गदर्शक आहे हे समजावं. इथे त्याचा अर्धा भाग झाला, म्हणजे तोच विषय आता पुढे आहे, पण अध्यायातला म्हणजे 4था अध्याय ब्रह्मसूत्राचा, त्या 4थ्या अध्यायाचे 4 भाग केलेले, त्या 4 भागातले 2 भाग या सूत्राच्या इथे संपलेले. आता त्याचा 3रा भाग सुरू झाला. अर्चिरादीना तत्प्रथिते हे ब्रह्मप्राप्तीची योग्यता असलेले सर्वजण अर्चिरादी मार्गानेच जातात, कारण हाच मार्ग सर्व ज्ञानी पुरुषांसंबंधाने प्रसिद्ध आहे. तर म्हणाले इथे हे सूत्र आता आपलं पुढे बघायचं. कोण जातात, कुठे जातात आणि कोण जात नाही याची चर्चा आपली पहिल्याच भागामध्ये झाली. 2रा भागही आपला पुरा झाला. पहिल्या भागात काय झाली? ज्याला सद्योमुक्ती प्राप्त होते, जो तीव्र वैराग्याने युक्त असलेला ज्ञानी असतो, तो देहातून उत्क्रमण करत नाही. तो देहाच्या ठिकाणीच तिथल्या तिथेच आपली सगळी पंचमहाभूतं, आपली सगळी उपादान कारणं ज्याच्यामुळे देह निर्माण झालेला आहे, ती सगळी कारणं मूळ कारणामध्ये मिसळून टाकतो. त्याला कुठे इकडे तिकडे जाव, तिथल्या तिथे मिसळून जातात. जी मूळ सूक्ष्म पंचमहाभूत आहे त्याच्यामध्ये सगळं विलीन होतं, आणि त्याचं जे आत्मतत्व आहे
ते तिथल्या तिथे ब्रह्मतत्वामध्ये एकरूप होऊन जातं. त्यामुळे तो इकडे तिकडे जाणं हा त्याचा प्रश्न नाही. मग आता देहातून उत्क्रमण होणं, मार्ग, गती हा कुणाचा विषय आहे? हा विषय ज्याचा आहे तो सगुण ब्रह्माचा उपासक आहे, तो भक्तिमार्गी पुरुष आहे. भक्तिमार्गी मनुष्याला गतागत, आगत नाही पण गत म्हणजे उत्क्रमण आणि गती ही त्याला आहे. ती जी गती आहे त्या गतीचा, ती गती कोणत्या मार्गाने आहे हे सगळं जगच गतिमान आहे. त्यामुळे या गतिमान जगामध्ये प्रत्येक गोष्टीला त्याची गती आहे. आणि हा इथे शब्द गती म्हणजे शेवट. आता हे कुठे जाऊन पोचणार? आपण व्यवहारात म्हणतो ना, अहो गतीच नाही हे केल्या वाचून, करता काय? आम्हाला गतीच नाही. गतीच नाही म्हणजे या जगामध्ये ही जी गती जी आमच्या मागे लागलेली आहे, जी सुरू झालेली आहे, ती काय आम्हाला थांबावं असं वाटलं म्हणून थांबणार आहे? आम्हाला जर असं वाटलं खूप कष्ट करून आता आम्ही दमलेलो आहोत, आजची रात्र जी अशी 8 तासाची 10 तासाची असण्याऐवजी ती जर चांगली 24 तासाची झाली तर काय बरं होईल? अगदी आपण मस्त झोपू. होणारच नाही. ती जी कालाची गती आहे ती तिच्याच पद्धतीने चालणार. आम्हाला सुद्धा असं वाटलं की या जन्मामध्ये अजून थोडं राहावं, अजून 100-200 वर्षे याच देहात राहावं. कोण राहू देणार? कोणी राहू देणार नाही. कारण कालाने बांधलेलं आहे, कालाच्या मापी लागलेलं शरीर आहे. ही काय आहे? ही कालगती आहे. त्या देहाची ती गती आहे. त्या कालाबरोबर तिला जेवढा काल दिलेला आहे तेवढाच काल तो देह राहणार आहे. त्यामुळे त्या चक्रावर आम्हाला त्यांनी टाकून दिलंय. त्या चक्रावरती एकदा बसवून टाकल्यानंतर त्या गतीने फिरणं आम्हाला भागच आहे. आमची इच्छा असो की नसो. आत्ता आम्ही कुठे होतो माहिती नाही, कुठून हा जन्म मिळाला माहिती नाही, कुठे आठवतंय माहिती आहे, मागचं काय होतं याचे आम्हाला काही स्मरण नाही आहे, पुढे कुठे जाणार आहे हेही आम्हाला माहीत नाही. म्हणून तर ग्रंथातून जाणून घेण्याची इतकी उत्सुकता आहे का काय होतं, कसा येतो मनुष्य, तो पुढे काय होतं त्याचं. आणि त्यामुळे हे सगळं काय आहे तर हे सगळं जग एक परमात्मा सोडला तर सगळंच्या सगळं गतिमान आहे. सगळ्याला त्याचा त्याचा वेग आहे आणि त्यामुळे ते त्याच्या गतीने ते चालू आहे. मग आता ही गती कोणती? देहातून त्या जीवात्म्यानी, मोठा श्रेष्ठ पुरुष आहे, संत आहे, देहातून उत्क्रमण केलेलं आहे. आता उत्क्रमण केल्यानंतर त्याची गती काय त्याचा विषय आहे. म्हणून ते सांगतात की मोठा श्रेष्ठ भक्त आहे. तो भक्त तिथल्या तिथे आपला देह टाकत नाही तर काय करतो? तो मार्गाने जातो. मार्ग कोणता? हा अर्चिरादी मार्ग, हा त्याला प्राप्त होतो. मग वर्षाच्या कोणत्याही काळामध्ये जरी तो निघाला, वर्षाच्या कोणत्याही कालभागामध्ये जरी त्याचं मार्गक्रमण सुरू झालं तरी सुद्धा त्याला काय मिळते? गती, अर्चिरादी गतीच मिळते. आता आपण पाहिलं की जो ज्ञानी आहे, जो भक्त आहे, जो श्रेष्ठ आहे, जो अधिकारी आहे, त्याला गती ही अर्चिरादीच मिळते, त्याला मार्ग हा अर्चिरादीच मिळतो. मग आता हा एक मार्ग आहे, तरी सुद्धा उपनिषदांमध्ये वेगळी वेगळी वर्णनं केलेली आहेत. तर म्हणाले ह्याची वर्णनं वेगळी वेगळी का? ते म्हणाले त्याप्रमाणे स्थलकालाप्रमाणे जो उल्लेख करावासा वाटला त्याप्रमाणे उल्लेख केला. कुठे अर्चिरादी मार्ग म्हटलं तर कुठे देवयान मार्ग म्हटलं. मग देवयान आणि अर्चिरादी एक का वेगळं? संभ्रम करू नका म्हणाले, दोन्ही एकच. धूममार्ग आणि पितृयान मार्ग एक का वेगळं? एकच. संभ्रम करू नका. आपल्याला ते सांगतात की ठीक आहे, वेगवेगळ्या ठिकाणचं प्रयोजन वेगवेगळं आहे. त्या प्रत्येक वेळीच अर्चिरादी मार्ग म्हणजे आर्ची, मग ज्योती, मग दिवस, मग पक्ष, मग त्यानंतर आयन आणि त्यानंतर संवत्सर, एवढं सगळं म्हणतीलच का? नाही म्हणाले, काही आवश्यकता नाही आहे. कदाचित फक्त अर्चिरादी मार्ग म्हणून सुद्धा सोडून देतील. कदाचित त्याच्यामधला दिवस आणि आयन शब्द घेऊन पण सोडून देतील. क्रमामध्ये सगळे घेतीलच असं नाही. जे प्रयोजन असेल त्याप्रमाणे त्याचा उच्चार करतील.
तरी सुद्धा मार्गाच्या विषयी शंका ठेवू नका. हे का सांगितलं? या ब्रह्मसूत्रामध्ये आम्ही जिथे जिथे काही वाचू ते वाचताना आमच्या मनात जर शंका उत्पन्न झाली तर त्या शंकेचा निर्णय इथे केलाय, ज्याला श्रुतींचं निर्धारण असं म्हणतात. की ज्या विवाद्य श्रुती असतात, की आमच्या मनामध्ये दोन श्रुती आपण म्हणू आहोत, त्या उपनिषदामध्ये असं म्हटलं आणि या उपनिषदात असं म्हटलं, असं कसं? आता ही उपनिषद वेगळी वेगळी कसं सांगतात? तर ते म्हणाले त्यांचं प्रयोजन वेगळं वेगळं असतं. त्यावेळी विषयाचं ज्याच्यावर भर द्यायचा आहे तो विषय वेगळा असतो. त्यामुळे तिथे जसं म्हटलं तसंच इथे म्हटलं पाहिजे असं नाहीये. एखादं गाळलं एखादं अधिक सांगितलं म्हणून फरक पडत नाही. मार्ग तेच आहेत आणि म्हणून ते म्हणतात की ब्रह्मलोकाला जाण्याचा मार्ग एकच आणि तो म्हणजे अर्चिरादी मार्ग. आता ह्यांनी काय केलं इथे? निश्चितपणाने आम्हाला सांगितलं की आता मनातली शंका सोडून द्या आणि जो ज्ञानी पुरुष आहे किंवा ज्ञानी, आपण मगाशी म्हटला तसा वैराग्यशील ब्रह्मज्ञानी सद्योमुक्तीनी जाईल किंवा त्याच्या अधिकाराप्रमाणे अर्चिरादी मार्गाने जाईल. ज्याला सद्योमुक्ती आहे त्याला अर्चिरादी मार्ग नाही, तो जिथल्या तिथेच संपला. पण बाकी सगळ्यांना जे श्रेष्ठ पुरुष आहेत त्या सगळ्यांना अर्चिरादी मार्ग आहे. आता म्हणाले हा देवयान किंवा अर्चिरादी मार्ग आहे असं लक्षात ठेवा. आता पुढे चला, म्हणजे आपल्या शंकेचं निरसन करून टाकलं. आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी सांगून या सूत्रांनी निरसन केलं. वायुमब्दाद विशेष विशेषाभ्याम म्हणजे अर्चिरादी मार्गामध्ये संवत्सरानंतर वायूचे स्थान समजावे, कारण कौशितकीतील श्रुती सामान्य आहे आणि बृहदारण्यकातील वचन विशेष आहे. आता या ठिकाणी दोन श्रुतींचा आधार घेतला आणि त्यांनी सांगितलं की अर्चिरादी मार्गात आत्तापर्यंत आपण संवत्सराची भाषा बोलतो, संवत्सरापर्यंत पोहोचलो आपण. संवत्सराच्या पुढं काय? संवत्सराच्या पुढे त्याचं वहन करणारा किंवा त्याला घेऊन जाणारा वायू आहे असं त्यांनी सांगितलं. की आता हे कशाकरता मांडलं? याचं कारण असं, मगाशी बोललो त्याप्रमाणेच एका उपनिषदामध्ये तो मार्ग थोडा वेगळा, दुसऱ्या उपनिषदामध्ये तो मार्ग थोडा वेगळा असं सांगितलं आहे. तर मग आता त्या मार्गातला कोणता मार्ग स्वीकारायचा? त्याकरता इथे कौशितकी उपनिषदामधल्या मार्गाचं स्वरूप सांगितलं आणि ते म्हणतात की कौशितकी उपनिषदामध्ये सांगितलेला मार्ग हा छांदोग्य उपनिषदात सांगितलेल्या मार्गापेक्षा भिन्न आहे. म्हणून कौशितकीचा जो अग्निलोक आहे तो छांदोग्यातल्या अर्ची शब्दाचं प्रतीक समजावा. आता हे चर्चा करणाऱ्यांनी समजून घ्यायचा विषय आहे. हा सगळा ब्रह्मसूत्रामध्ये सगळी जी काही आहे ती चर्चा आहे की एक विषय घेतला, कुणाला तरी संशय आला, त्या संशयाचं निराकरण करण्याकरता इथे चर्चा करून त्याचा समन्वय करून त्याचं योग्य ते उत्तर त्यांनी दिलंय. आणि मी आपल्याला पुन्हा सांगते की त्याला श्रुतींचं निर्धारण असं म्हणतात, म्हणजे निश्चितीकरण. की आता ह्या चार श्रुती पाहिल्यानंतर या श्रुतीवरून निश्चित निष्कर्षाला कोणत्या यायचं, या निष्कर्षाला या असं सांगितलेलं आहे. आता आपण पुढे जाऊ कारण आपल्याला त्याची फार चर्चेची आवश्यकता नाही. आता ते म्हणाले हा जो देवयान मार्ग आहे त्या देवयान मार्गामध्ये अर्चीनंतर दिवस येतो, दिवसानंतर शुक्ल पक्ष येतो, त्यानंतर उत्तरायण येतं, त्यानंतर संवत्सर येतं. आता ह्या संवत्सरापर्यंत आपल्याला त्यांनी मार्ग आत्तापर्यंत सांगितला. ह्याच्या पुढचा म्हणाले की संवत्सरानंतर देवलोक, देवलोकानंतर वायुलोक किंवा त्याचं मार्गदर्शन. हे मानायचं का मानायचं नाही? संवत्सरानंतर देवलोक आणि देवलोकानंतर वायुलोक हा क्रम स्वीकारायचा का नाही, ही चर्चा आहे. कौशितकी का छांदोग्य, या उपनिषदात असं म्हटलं, त्या उपनिषदात तसं म्हटलं. मग काय म्हणायचं? तर ते म्हणतात की याचा समन्वय करायला आणखी एक तिसरं उपनिषद पाहिलं. या दोन ठिकाणी आम्हाला भेद वाटला म्हणून तिसरं उपनिषद पाहिलं. बृहदारण्यक उपनिषदामध्ये म्हणाले तिथे काय सांगितलं? बृहदारण्यी संवत्सर. त्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये
संवत्सर सांगितलं आणि मासानंतर सांगितलंच नाही. म्हणजे पितृपक्ष किंवा कृष्ण पक्ष, म्हणजे आधी शुद्ध पक्ष मग पितृपक्ष किंवा कृष्ण पक्ष, हे दोन मिळून मास आणि सगळे मास मिळून संवत्सर असं सांगितलंच नाही म्हणाले. एकदम संवत्सरच सांगितलं आणि त्याच्या पुढे देवलोक सांगितला. मग काय करायचं? मी ह्या 3 उपनिषदांना घेतल्यानंतर छांदोग्याच्या बाबतीत त्यांनी देवलोकाचा उल्लेखच केला नाही. मग देवलोक स्वीकारायचा का नाही स्वीकारायचा? तर त्यांनी सांगितलं की या सगळ्या श्रुतींचा विचार करता मधला टप्पा कुणी मांडला का नाही मांडला याची चर्चा न करता त्याचा गोळाबेरीज विचार करावा आणि मान्य करायचं असेल तर संवत्सरानंतर देवलोक आणि देवलोकानंतर वायुलोक असा त्याच्यामध्ये विषय घेतला तर काही अडचण नाही असं म्हणून, जरी सूत्र, आता आपण ते सूत्र पाहणारच आहे, जरी सूत्रामध्ये वर्षा असा उल्लेख आलेला असला तरी सुद्धा त्याचं निश्चितीकरण करून देवलोकानंतर वायुलोक असा अर्थ घ्यावा. आता इथे ते वचन कुठे दिलेलं आहे ते आपण पाहूया. आता छांदोग्यामधलं वचन आहे. छांदोग्यामधलं वचन काय आहे? तद्य इत्थम विदुः ये चेमेरण्ये श्रद्धा तप इत्युपासते तेर्चिशम भिसंभवन्ति अर्चिशोहा. इथे त्यांनी असं म्हटलंय की जो तपानी आपलं शरीर उत्तम प्रकाराने वापरून आपल्या तपाच्या साह्याने उत्तम असा लोक मिळवतो त्याला मार्ग किंवा गती कोणती मिळते? तर अर्चिरादी गती त्याला प्राप्त होते. अर्चिशोहा, आहा, दिवस मिळाला. नंतर आहा नंतर अपूर्यमाण पक्षम म्हणजे शुद्ध पक्ष त्याला मिळाला. अपूर्यमाण पक्षाद्यान्य षडुगंगेती मासांस्थान. 6 अंगांनी जे 6 महिन्यांनी युक्त असलेलं असं जे उत्तरायण नावाचं आयन आहे ते 6 मासांचं आयन त्या शुद्ध पक्ष आणि पितृपक्ष यांच्यातून निर्माण होणाऱ्या मासांमध्ये 6 अंगांनी युक्त असलेलं उत्तरायण पक्ष उत्तरायण मिळतं. मासेभ्य संवत्सरम, त्या मासांनी युक्त असलेलं संवत्सर मिळतं. संवत्सरात आदित्यम, त्या संवत्सराच्या बरोबर त्याची देवता कोण आहे? आदित्य आहे. ती आदित्य. आता आदित्य लोक म्हणा, आदित्य देवता म्हणा, आदित्य देवता मार्गदर्शन करणारी म्हणा. आदित्यात चंद्रमसम, आदित्यानंतर चंद्रलोक, चंद्रमसो विद्युतम, चंद्रलोकानंतर विद्युतलोक किंवा विद्युत. तत्पुरुषो मानवहा, त्या विद्युत लोकाच्या इथे काय होतं? अमानव, मानवासारखा पुरुष नाही पण मानवापेक्षा वेगळा पुरुष त्या ठिकाणी भेटतो. कुठे? विद्युत लोकानंतर. स एनान ब्रह्म गमयती, आणि तो या जीवाला, आता ज्ञानी पुरुषाला, आता तो जीव राहिला नाही, त्या ज्ञानी पुरुषाला तो कुठे घेऊन जातो? ब्रह्मापर्यंत घेऊन जातो. स एनान ब्रह्म गमयती एष देवयानहा पंथा इति, हा देवयान पंथ आहे असं समजावं. एष देवपथो ब्रह्मपथ, हा देवपथ हा ब्रह्मपथ आहे. हा देवयान मार्ग हा ब्रह्म मार्ग आहे. एतेन प्रतिपाद्यमाना इमं मानवामवर्तम नावर्तन्ते नावर्तन्ते, जो या मार्गाने जातो त्याला पुनरावर्तन असत नाही, त्याला पुनरावर्तन असत नाही. या मार्गाने गेलेल्याला पुन्हा या मृत्यूलोकामध्ये यावं लागत नाही. ही श्रुती त्या ठिकाणी प्रमाण धरा म्हणतात. कारण छांदोग्य उपनिषदामध्ये त्याचा उल्लेख जो आलेला आहे, कौशितकी, छांदोग्य आणि बृहदारण्यक या 3 उपनिषदांच्या आधाराने त्या सगळ्याचा सारासार विचार करून ह्या सूत्राचा हा निर्णय दिला. प्रत्येक आचार्य वेगळा वेगळा निर्णय देईल बरं का, असं काही नाही आहे की सगळ्या आचार्यांनी हाच निर्णय दिला पाहिजे. प्रत्येक आचार्य आपल्या विचारांना अनुसरून त्याला योग्य वाटेल तो निर्णय देतो.
आणि त्याप्रमाणे इथे हा जो निर्णय आहे तो निर्णय असा आहे की छांदोग्यातली श्रुती प्रमाण मानून संवत्सरानंतर देवलोक, मग देवलोकाच्या नंतर वायुलोक, वायुलोकाच्या नंतर मग सगळा जो क्रम सांगितलाय तो पुढच्या सूत्रात यायचा आहे, तो आपण तिथे पाहूया. तडितोधी वरुणहा संबंधात, वरुणाचा विजेशी संबंध असल्यामुळे विद्युल्लोकानंतर वरुणलोक समजावा. आता विद्युल्लोक आला, वरुणलोक कुठे असावा? हा विद्युल्लोकानंतर असावा, कारण पाऊस पडतो किंवा ढग एकमेकांवर आपटतात म्हणून वीज उत्पन्न होते. म्हणजे वीज उत्पन्न होणं हा परिणाम आम्ही आधी पाहतो आणि जिथून पाऊस येतो तो परिणाम किंवा ते स्थान त्यानंतर आहे. म्हणजे जाताना पहिल्यांदा विद्युल्लोक लागेल आणि त्याच्यानंतर वरुणलोक लागेल असं समजावं, असं त्यांनी इथे. म्हणून तडितोधी वरुण हा संबंधात, वरुणाचा विजेशी संबंध असल्यामुळे विद्युल्लोकानंतर वरुणलोक समजावा. आता वायुलोकानंतर कोणता लोक आहे? आदित्य लोक आहे. आदित्याच्या पुढे आता आपण पाहिलं आदित्य लोकानंतर चंद्रलोक आहे. त्या ती सगळी श्रुती पाहिलेली आहे आपण. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आदित्या चंद्रमसम, चंद्रमसो विद्युतम तत्पुरुषो मानवः. आता त्या वर्णनाकडे आलो आपण. आता त्यानंतर विद्युल्लोक आहे. आता हा विद्युत लोकानंतर वरुण लोक आहे. या वरुण लोकानंतर इंद्रलोक, प्रजापती लोक आणि मग ब्रह्मलोक, अशा रीतीने हा देवयान मार्ग पूर्ण होतो. म्हणजे त्यांनी आपल्याला क्रम कसा सांगितला? सुरुवात झाली ती अर्ची, अर्चीनंतर ज्योती, ज्योतीनंतर अहाहा म्हणजे दिवस, दिवसानंतर पक्ष, पक्षानंतर अयन, अयनानंतर सर्व मासांनी युक्त असलेलं संवत्सर, संवत्सरानंतर देवलोक, देवलोकाच्या नंतर वायुलोक, वायुलोकानंतर आदित्यलोक, आदित्यलोकानंतर चंद्रलोक, चंद्रलोकानंतर विद्युल्लोक, त्यानंतर वरुणलोक, मग इंद्रलोक, प्रजापती लोक आणि मग ब्रह्मलोक. असा एवढा मोठा मार्ग आहे. असा हा जो मार्ग आहे त्याला देवयान मार्ग असं म्हटलेलं आहे. ह्या अर्चीपासून आरंभ होऊन विद्युल्लोकापर्यंत जो जातो त्या ठिकाणी वरुण, इंद्र आणि प्रजापती हे त्या जीवाला सहाय्यक होतात. त्या जीवाला ह्या मार्गावरती घेऊन जाण्याकरता अमानवी रूपाने ते सहाय्यक होतात. आपण पाहिलं मगाशी, ती पण श्रुती आपण पाहिली. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की तत्पुरुषो मानवः, अमानव पुरुषो मानवः, अमानवः. त्यामुळे स एनान ब्रह्म गमयती, तो त्याला ब्रह्मलोकाला घेऊन जातो. म्हणजे त्यांनी काय सांगितलं? विद्युल्लोकापर्यंत ज्या आधीच्या देवता आहेत त्या आणताहेत. आता त्या देवता तिथपर्यंत पोचवतात. त्यानंतर वरुण, इंद्र, प्रजापती हे या मार्गावरती सहाय्यक होतात. आणि ते कसे येतात? ते मानवाच्या रूपाने येत नाहीत, ते अमानवी रूपाने येतात. शक्ती रूपाने येत असतील, त्याला प्रेरणा रूपाने येत असतील, पण ते त्याला मार्गदर्शन करतात. अतिवाहिका स्थललिंगात. आता अर्ची, वायू, वरुण इत्यादी उपासकांचे मार्गदर्शक आहेत. कारण श्रुतीमध्ये तशी वर्णनं आहेत. म्हणजे कोण कोण मार्गदर्शन करतं आणि तो आम्ही कशाचा आधार घेतला? आता ते सांगतात आम्ही त्याला पुढे जाताना अर्ची, वायू आणि वरुण यांचा आधार मिळतो. हे आम्ही कशाच्या जोरावर सांगितलं? ते म्हणतात आम्ही हे आपल्याला श्रुतींच्या आधाराने सांगितलं, वेदांच्या आधाराने सांगितलं. श्रुतीमध्ये असं असं सांगितलेलं आहे, कारण श्रुतीत तशी वर्णनं आहेत. आता ही जी सगळी स्थानं आहेत, या स्थानावरती तो जाणारा, मार्गक्रमण करणारा तो अधिकारी पुरुष थांबत थांबत जातो का? ह्यात नाही म्हणाले. या मार्गावर तो कुठे थांबत नाही, त्याचा मार्ग चाललेला असतो. आता फक्त त्याचा हा मार्ग, आता त्याला तिथे जाऊन पोचायचं आहे.
तो मार्ग अजून त्याला माहिती नाही आहे. आपण आता सारखा जो विषय बोलतोय तोच पुन्हा एकदा बोलू की ही सगळी गती कुणा श्रेष्ठ पुरुषाची, संतत्वाला प्राप्त झालेल्याची आपण सांगतो आहोत. म्हणजे ब्रह्मसूत्रकार वर्णन करते आहेत ती गती म्हणजे जो जीव त्याच्या चरमदेहामधून आता मुक्त झालेला आहे तो. वरून तुकाराम महाराज खाली आले आहेत. तुकाराम महाराज कोणत्या मार्गाने जातील? त्यांना इच्छा असेल तर या अर्चिरादी मार्गाने जातील, त्यांना कोणत्याच मार्गाने जायची गरज नाही. ते सगळीकडे उपस्थितच आहेत. त्यांना इथून शंकराचार्यांनी काय केलं आपल्याला माहिती आहे. केदारनाथाच्या मागे चालत निघून गेले. आपल्या चैतन्य महाप्रभूंनी काय केलं? त्यांना सागरावरतीच भगवान श्रीकृष्ण आहेत, ते नृत्य करतायत आणि बासरी वाजवतायत, ते मला बोलावतायत, अशी धारणा त्यांच्या भक्तीत उत्कटतेने निर्माण झाली आणि समुद्रावरून चालत चालत निघून गेले. समुद्रात मिसळून गेले. काय देह कुठेतरी टाकून द्यायचा आहे, बाकी दुसरं काय? त्यांच्या चैतन्याला आता दुसरा काही विचार करायचा नाहीये. ते काहीही करतील, ते अर्चिरादी मार्ग स्वीकारतील नाही तर स्वीकारणार नाहीत. पण हे कुणा करता आहे? हे आमच्यासारख्या सामान्य माणसाला. सुरुवात कुठून झाली? अथातो ब्रह्मजिज्ञासा, की आता म्हणून आम्हाला ब्रह्माची जिज्ञासा आहे, की आता आम्हाला हे ब्रह्म म्हणजे काय जाणून घ्यायचंय. आम्ही जग पुष्कळ जाणलं. जशी आजकालची मुलं म्हणतात ना, अरे हमने दुनियादारी तो बहुत देखी है, की आम्हाला काय हे जग आम्ही पुष्कळ पाहिलेलं आहे. काय पाहिलं नाहीये तर ते तुमचं ब्रह्म प्रकरण आम्हाला अनोखं आहे, ते आम्हाला माहिती नाहीये. असा माणूस म्हणतो, अरे या आयुष्यामधली सुखदुःख आम्ही पुष्कळ आयुष्य पाहिलं, आता बस झालं. आयुष्याबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगू नका, त्याचा आम्ही अनुभव पुष्कळ घेतलाय. आता आम्हाला ब्रह्माचा अनुभव द्या. काय आहे हे ब्रह्म? तो जो जाणायला निघाला, तो जाणायला निघाल्याबरोबर थेट काही लगेच ब्रह्मलोकाला जायला नाही निघाला. त्यांनी पुष्कळ उपासना केली, त्यांनी पुष्कळ तपश्चर्या केली, त्यांनी आपल्या चित्ताची शुद्धी केली, अनेक जन्म घेतले. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, गीताकारांनी सांगितलंय आपल्याला. अनेक जन्मामध्ये अनेक जन्म संसिद्धी, अनेक जन्मामध्ये त्यांनी काही ना काही कार्य केल्याशिवाय त्याला माझ्यापर्यंत पोचता येत नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारे उपासना करून जो त्या ब्रह्मलोकाला जाण्याचा अधिकारी झालेला आहे, आता त्याच्या मार्गाचं हे वर्णन चाललेलं आहे. आणि म्हणून ते सांगतात इथे की अर्ची, वायू आणि वरुण त्याला मार्गदर्शन का करतात? कारण त्याला मार्ग नवीन आहे आणि कुठे जायचं आहे त्याला माहीत नाहीये. आपल्याला पुण्याहून मुंबईला जायचंय तर आपल्याला रस्ता माहिती आहे, अडचण नाहीच आहे. आपल्याला कुठलं तरी गल्लीकुचीतलं खेडं सांगितलं की तिकडे तुम्हाला बोलावलंय, आपण म्हणतो आधी त्याचा जिल्हा सांगा, त्याचा तालुका सांगा, तिथपर्यंत जाण्याचा मार्ग सांगा आणि तो मार्ग कुठून कसा पकडायचा ते सांगा. कारण आमच्या गावाहून निघायचंय, मग त्याच्या मार्गावर जायला आम्ही जायचं कसं? म्हणून त्यांनी सांगितलं की अपरिचित मार्गावरती कुणीतरी मार्गदर्शन करणारा वाटाड्या पाहिजे. आणि म्हणून तो जीव आत्तापर्यंत कसा होता? आमच्यासारखा होता. सारखे आपला बिचारा जन्म घेत होता, पुन्हा 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 चालूच त्याचं जन्म घेणं. हे आता त्याचं संपलं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. त्याचं म्हणाले आता काही राहिलं नाहीये, आता सगळं संपलं. आता तो कुठे चालला? आता तो थेट जे शेवटचं यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, त्या धामाला चालला तो, की आता जिथून पुन्हा परत येणं नाही. मग आता कसं आहे म्हणाले की आता त्या अशा अधिकारी जीवाला आता घेऊन जातायत ह्या देवता, की चला आता हा तुमचा मार्ग आहे, आता हा तुम्हाला प्राप्त झालाय. म्हणून हे अर्ची, वायू, वरुण हे सगळे त्याचे वाटाडे आहेत, हे सगळे त्याला मार्गदर्शक आहेत. उभय व्यामोहात तत्सिद्धे हे. आता त्याच्यावरती एक हे केलं, ज्याला आपण आक्षेप घेणं म्हणतो, किंवा एक शंका व्यक्त केली, संशय निर्माण झाला की अहो आता तो इतका ज्ञानी झाला, आता तो त्याच्या देवतेला ओळखू लागला, आता त्याची देवता वैकुंठात राहते हे त्याला माहिती आहे. असं असताना मग आता ह्याला यांनी मार्ग कशाला दाखवायचा? त्याला मार्ग दाखवायची काय? त्याला ज्ञान झालं ना. आता ज्या एकाचं ज्ञान झाल्याने सगळ्याचं ज्ञान झाल्यासारखं होतं किंवा होतंच,
असं जेव्हा वचन श्रुती सांगते, मग म्हटले आता त्या एकाचं ज्ञान काय, त्याला ज्ञान नाही, त्याला अधिकारच प्राप्त झालाय, तो ब्रह्मच झालाय. मग आता ब्रह्म झालेल्याला ब्रह्माचा मार्ग दाखवायची काही गरज आहे का? मग त्याला मार्ग दाखवण्याकरता हे सगळे कशा करता देवता त्याला मदत करतात, असा घेतलेला आक्षेप आहे. त्या आक्षेपाला आता उत्तर आहे, उभय व्यामोहात तत्सिद्धे हे म्हणाले, मार्ग आणि त्या मार्गाने जाणारे दोघेही विशिष्ट रीतीने ज्ञानरहित असल्याने अर्ची इत्यादी देवताच त्यांना मार्गदर्शन करतात हे सिद्ध होते. आता उत्तर देता येते. ते म्हणाले की ह्याला जन्ममरणाचा मार्ग माहीत होता, त्या पितृयान मार्गाने जायचं कसं आणि त्या मार्गाने यायचं कसं हे त्याला माहीत होतं, पण त्याला या अर्चिरादी मार्गाने जाऊन ब्रह्मलोकाला कसं जायचं हे त्याला माहिती नाही, आणि त्यामुळे हा मार्ग त्याला अपरिचित आहे. हा मार्ग जसा त्याला अपरिचित आहे तसा त्या मार्गाने जाणारा सुद्धा या मार्गाविषयी अज्ञानीच आहे. म्हणून त्यांनी म्हटलं विशिष्ट रीतीने अज्ञानी आहे. हा मार्ग अज्ञानी आहे, ह्याला कोणत्या मार्गाने न्यायचं आहे ती देवता ठरवेल. त्या देवतेने ठरवायला वैकुंठात नेऊन सोडा, कुणी सांगितलं याला कैलासात नेऊन सोडा. वैकुंठ कुठे आहे आणि कैलास कुठे आहे कोणाला माहिती आहे? आता वैकुंठात जाण्याकरता मार्गदर्शक देवता कोणत्या आहेत, कैलासात जाण्याकरता मार्गदर्शक देवता कोणत्या आहेत, सतीलोकाला जाण्याकरता मार्गदर्शक देवता कोणत्या माहीत नाही. त्या त्या देवता त्या लोक, ह्याला कुठे तो लोक माहिती आहे, त्याचं ठिकाण कुठे माहिती आहे, परमगंतव्य जे त्याला जायचं आहे ते स्थान त्याला कुठे माहिती आहे. म्हणून ते म्हणाले मार्ग सुद्धा माहीत नाही, कारण हा मार्ग नवीन आहे आणि त्या मार्गावर चालणारा हा जो वाटसरू आहे तो वाटसरू सुद्धा काही बाबतीत अज्ञानीच आहे. त्यांनी कुठे वैकुंठ पाहिलं आहे, त्याला आता वैकुंठात जायचं आहे. आणि म्हणून ते सांगतात की हा यात्रेकरू सुद्धा नवीन आहे आणि हा मार्ग सुद्धा त्याला नवीन असल्यामुळे या दोन्ही गोष्टीतली जी न्यूनता आहे ती पूर्ण करण्याकरता, उणीव आहे त्यामुळे ती पूर्ण करण्याकरता त्याला योग्य वाटाड्या मिळाला पाहिजे. नाही तर काय होईल, याला सांगितलं आता थेट इथून निघ, हा निघणार कुठे? आपण काल पाहिलेला विषय ना आपला, काल किंवा परवा पाहिला असेल की हृदयामध्ये जीवात्मा राहतो, त्या जीवात्म्यापाशी ती इंद्रिय, ते मन, तो प्राण, ते सगळंच्या सगळं त्याच्या इथे येऊन बसतं. आता त्या जीवात्म्याला त्या देहाच्या बाहेर पडून 5 प्राणांच्या साह्याने आपलं एक अस्तित्व लिंग देहाच्या रूपाने उभं करायचंय बाहेर देहाच्या पलीकडे. तरी सुद्धा जीवाला कळत नाही ह्या देहाच्या बाहेर कसं यायचं, त्याला देहाच्या बाहेर यायचा मार्ग माहिती नाही. मग आपल्याला त्यांनी सांगितलं ना की हृदयाच्या ठिकाणी 101 नाड्या येऊन मिळतात, त्यातल्या 100 नाड्यांनी आमच्यासारख्या सामान्य मनुष्याचे प्राण जातात. तर जो ज्ञानी किंवा भक्त किंवा योगी किंवा कर्मयोगी आहे त्याचे प्राण मात्र हृदयाशी येणाऱ्या 101व्या नाडीच्या आधाराने जातात. ती जी एक नाडी आहे ती त्यांच्या अधिकारी पुरुषांची आहे. मग आता त्या जीवाला, ज्ञानी जीवाला सुद्धा देहातून बाहेर पडण्याकरता मार्ग निश्चित आहे. अडाणी अज्ञानी माणसाला सुद्धा, जीवाला सुद्धा या देहातून बाहेर पडण्याकरताचे मार्ग निश्चित आहेत. त्याचा अधिकार आहे. त्याचा अधिकार असेल तर तो डोळ्यातून जाईल, तो कानातून जाईल, तो मुखातून जाईल, तो नाकातून जाईल. आणि नसेल अधिकार तर अधोमार्गाने निघून जाईल. अधिकार पाहिजे, उत्तमांगाने निघून जाणं हा त्याचा अधिकार आहे. त्या जीवाला, त्या जीवाची सुद्धा ताकद आहे. त्याला 100 नाड्या दाखवून ठेवल्या तर कोणत्या नाडीतून जायचं हे त्याच्या ज्ञानाप्रमाणे, त्याच्या सामर्थ्य, आपण पाहिलं ना ज्ञान, कर्म आणि सामर्थ्य या तिघांच्या आधारावरती जीव प्रवास करतो. त्यामुळे त्याला ज्ञान झालं एवढ्या नाड्या आहेत. त्याचं कर्म म्हणतं ही नाडी तुला नाही, ही नाडी तुला नाही, ही नाडी तुला नाही. मग तो म्हणतो मी इतकं सामर्थ्य मिळवलंय, माझ्याकरता कोणती नाडी आहे, त्या नाडीने तो जातो. तर आता सांगण्याचा हेतू असा की म्हणाले असा तुम्ही मनामध्ये शंका घेऊ नका की त्याला हे अर्ची, वायू आणि वरुण हे कशाकरता मार्गदर्शन करतात. म्हणजे मार्गदर्शन केलं पाहिजे, कारण आता तो नवीन मार्गावरून चाललेला आहे. जसं लौकिकामधलं उदाहरण द्यायचं तर मनुष्याने आयुष्यभर सत्कर्मच केलेलं असतं. माणूस खूप चांगलाच वागत असतो,
माणूस उपासनाच करत असतो आणि ती उपासना करत करत त्यांनी असा अधिकार प्राप्त करून घेतलेला असतो की पूर्ण वैराग्यशील होतो. तो वानप्रस्थी असला तरी वैराग्यशील आहे, तो गृहस्थाश्रमी असला तरी वैराग्यशील आहे, तो जेव्हा ब्रह्मचर्याश्रमात होता तेव्हाही वैराग्यशील आहे. पण त्यांनी विधिवत दीक्षा घेऊन जेव्हा तो संन्यासाश्रम स्वीकारतो तेव्हा पुन्हा वेगळंच आहे. पुन्हा त्याचे नियम वेगळे आहेत, त्याच्या वाटा वेगळ्या आहेत, त्याची भावना वेगळी आहे, त्याची धारणा वेगळी आहे. गृहस्थाश्रमातलं वैराग्य आणि संन्यासाश्रमातलं वैराग्य सारखं नाही. वैराग्यशील असला तरी प्रत्यक्ष आश्रम स्वीकारल्यानंतर त्याची परी बदलते, त्याची जातकुळी बदलते. तसं आहे इथे की हा ज्ञानी आहे, ह्याला आपल्या ईश्वराविषयी सगळं माहिती आहे, त्या मार्गाने जायचं आहे, पण तो मार्ग त्याला माहीत नाही. त्या मार्गावर तो आता पहिल्यांदाच चाललेला आहे, त्यामुळे त्याला मार्गदर्शन करायचं आहे. दुसरं त्यांनी असं उत्तर दिलंय की म्हणाले आणखीन एक त्याची संगती आहे. ती संगती अशी आहे की हा ब्रह्मज्ञानी पुरुष आहे, आता ह्या मार्गावरून निघालेला आहे, त्याला मार्ग दाखवलेला आहे. आता दाखवला म्हणजे काय, इकडे चला इकडे चला, इकडे वळा तिकडे वळा असं नाही दाखवावं लागत. मार्ग प्रकाशित होत जातो. तो जीव प्रवास उत्क्रमण होतं देहातून, तो जीव प्रवास सुरू करतो आणि तो जो प्रवास आहे त्या प्रवासात त्याला पुढे मार्ग दिसत राहतो. गोंदवलेकर महाराजांनी व्यवहारात सुद्धा फार सुंदर उदाहरण दिलं. ते म्हणाले नाम कसं आहे, हातातल्या विजेरीसारखं आहे. काय करेल हे एवढंसं नाम. म्हणाली हातातली एवढीशी विजेरी काय करते, आमच्या समोरचे 6 फूट उजळते. तेवढं 6 फूट चाललं की पुढचे 6 फूट, तेवढं 6 फूट चाललं की पुढचे 6 फूट पाहिजे ना, त्याला मार्गदर्शक पाहिजे. तसा म्हणाले ह्या मार्गावरती तो मार्गदर्शक आहे, तो पुढे घेऊन जातो. कसा पुढे घेऊन जातो तर म्हणाले या प्रकारे घेऊन जातो. दुसरा समन्वय असा की हा ब्रह्मज्ञानी आहे, हा अधिकारी आहे, याला फार काही सांगायची आवश्यकता आहे असं नाही, पण त्याचा जो काही अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे त्याला मान दिला पाहिजे की नाही. आपण म्हणतो आपल्याकडे कुणी माणूस आला की त्याचं स्वागत केलं पाहिजे. तसा आता हा जीव ब्रह्मलोकाला चालला, मग आता ह्या ब्रह्मलोकाला जाणाऱ्या जीवाचं स्वागत झालं पाहिजे की नाही. तर त्या जीवाचं जे स्वागत आहे ते ह्या सगळ्या देवता करतात. आणि आपण जसं संस्कृत नाटकामध्ये राजा यायला लागला, सगळीकडेच अजूनही जेव्हा केव्हा पंतप्रधान येतील, जेव्हा राष्ट्रपती येतील, तेव्हा त्यांना त्यांचा मार्ग दाखवायला पुढे माणसं असतात, इकडून चला इकडून चला इकडून चला. तसं इतो इतो महाराजा, इतो इतो महाराजा असं संस्कृत नाटकात म्हणतात की नाही, की हे राजे लोक जेव्हा येतात मार्गावरून जातात, तसं म्हणाले हा ब्रह्मलोकाला निघालेला एक अधिकारी पुरुष आहे, त्याला त्याच्या वाटेमध्ये तुझा तू एकटा ये असं कसं होईल, त्याला कुणीतरी त्याचं स्वागत करणार आहे आणि त्याचं स्वागत करत त्याला घेऊन जाणार आहे. आणि म्हणून सेवक नाही पण देवता त्याचा सन्मान करतात आणि त्याला घेऊन जातात असं समजावं. आणि म्हणून देवयान मार्गावरती वरुणादी ज्या देवता आहेत त्या देवता त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचं स्वागत करतात. त्यानंतर वैद्युत्ते नैव ततस्तत श्रुते, हे विद्युत स्थानी प्राप्त झाल्यानंतर तेथे असलेल्या अमानव पुरुषाकडून जीवात्मा ब्रह्मलोकापर्यंत नेला जातो अशी श्रुती आहे. काय त्याचं स्वरूप असेल, मानवासारखा त्याचा देह नाही, मानवासारखा तो पुरुष नाही, पण तो पुरुष आहे. काही आकार असेल नाही, तर ह्याच्या बुद्धीनी बुद्धियोगम ददाम्यहम, मी बुद्धीमध्येच प्रेरणा देतो, असा प्रेरणाशील असलेला असा कोणी पुरुष त्याला मार्गदर्शन करत असेल. पण त्यांनी सांगितलं की अमानव, मग तो ती देवता असेल. अमानव म्हणजे त्या देवतांमधला विशेष अधिकार असेल, कोणी असेल, मानव सदृश नाही, मानवापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रत्यक्ष देवता किंवा देवतांचे पार्षद कुणी ना कुणीतरी असतील. आणि म्हणावे, आणि ते म्हणतात की छांदोग्यामध्ये हे वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून हे वर्णन आपण जे वाचलं ना की स एनान ब्रह्म गमयती, कसे, तत्पुरुषो अमानवः,
तत्पुरुषो अवग्रह मानवः अमानवः. तो जो पुरुष आहे तो मानवी नसतो, मानवी पुरुष नाही. आता ते देवता असेल, नाही तर ज्या लोकाला त्याला न्यायचं आहे त्या लोकाला प्राप्त झालेले जे मुक्त असे जे पुरुष आहेत त्या पुरुषांपैकी कोणी असेल, कुणीही असेल. कारण आपल्याला माहिती आहे सलोकता, समीपता, स्वरूपता सगळे मुक्तीचे प्रकार आहेत. ते सगळेच त्या ठिकाणी परमात्म्याच्या इथे कुठे ना कुठेतरी राहतात. त्यांच्यावरती कामगिरी सोपवलेली असेल, तुम्ही घेऊन या असा जो कोणी आहे तो म्हणतो ठीक आहे. आपण नाही का म्हणत आपल्या घरी आज कार्यक्रम आहे, लग्न कार्य आहे, आमच्या मित्रांना आम्ही सांगितलंय की तुम्हाला सगळ्या पाहुण्या मंडळींना स्टेशनवरून आणणे आणि तुम्हाला योग्य ठिकाणी तुमची व्यवस्था जिथे केली आहे तिथे पोहोचवणे. मग ते आपल्या गावात असणारे आपले लोक आपापली वाहनं घेऊन त्यांना घेऊन येतात. तसं आहे, त्या लोकामध्ये राहणारे ते अधिकारी पुरुष असतील, त्या देवता असतील, ते पार्षद असतील, कुणीही असतील, आणि म्हणून ते म्हणतात की ते त्यांना घेऊन जातात. अशा प्रकारे इथे देवतांच्याकडून त्यांचं किंवा त्या अमानवी पुरुषांच्याकडून त्यांना नेलं जातं, मार्ग दाखवला जातो. आज आपण इथे थांबू, उद्याला याच्या पुढचे सूत्र घेऊया.